साटेली भेडशी येथील प्रगतशील शेतकरी संतोष गणपत्ते यांनी लागवडीयोग्य जमिनीची अडचण लक्षात घेऊन प्लास्टिक पिशव्यांमध्येच केळीची बाग फुलवली। जमीन बाहेर वाढविलेल्या केळी जमीन उपलब्ध होताच लागवड करून त्यांनी दुबार पीक घेतले आणि प्रयोग करणाऱ्यांसाठी काहीच अशक्य नाही असा संदेश दिला। साटेली भेडशी येथील प्रगतशील शेतकरी संतोष गणपते यांनी केळी लागवड तंत्रज्ञानात क्रांतिकारी पाऊल टाकले आहे। भात कापणी झाल्याशिवाय केळी लागवड अशक्य असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी प्लास्टिक पिशव्यातच केळी लागवड करून लागवड करावयाच्या जमिनीबाहेर त्यांनी 1.5 महिने केळीची जोपासना केली आणि चक्क 1.5 महिन्याचा कालावधी उपयोगात आणून दुबार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील असायला हवे असा धडा घालून दिला। त्याचप्रमाणे या नव्या प्रयोगामुळे भात पीक आणि केळी अशी दोन्ही पिके आता वेळेत मिळणार आहेत। त्यांचा हा पथदर्शी प्रयोग अन्य शेतकऱ्यांनी अंमलात आणून वेगवेगळी पिके आणि अधिकाधिक उत्पन्न दुबार तिबार शेतीतून मिळवण्याची गरज आहे। संतोष गणपते प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत। शेतीत वेगवेगळे प्रयोग ते करत असतात। यावर्षी त्यांनी तामिळनाडू येथील मेट्टूपाळम यांच्या केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला। उत्पन्न हातात मिळण्याचा कालावधी 9 महिन्यांचा। साधारणतः जून मध्ये उत्पन्न हातात येते। त्यासाठी सप्टेंबर अखेरीस केळीची लागवड आवश्यक होती, पण कोकणात या काळात भात शेती असते। साधारणपणे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबर या काळात भात कापणी सुरू होते। साहजिकच गणपती यांनी भात शेती असलेल्या जमिनीत केळी लागवड करणे अशक्य होते। मग त्यांनी केळीची लागवड जमिनीऐवजी प्लास्टिक पिशव्यात करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे वेळेत लागवड आणि वेळेत उत्पन्न मिळणार होते, तेही दुबार पीक घेऊन। त्यांनी मग आपला विचार प्रत्यक्षात आणला। मेट्टूपाळम जातीच्या केळीचे 2000 कंद विकत आणले। साधारणपणे 1.5 महिन्याचा कालावधी आणि केळीची वाढ लक्षात घेऊन त्या मापाच्या मोठ्या पिशव्या आणल्या। जोमदार वाढीसाठी नदीपात्रातील गाळाची सुपीक माती आणली आणि कंदांची लागवड केली। 1.5 महिन्यानंतर भात कापणी झाली आणि त्यांनी गेल्या 2 दिवसांपासून केळीच्या 1.5 महिने वयाच्या प्लास्टिक पिशवीत वाढविलेल्या रोपांची लागवड सुरू केली। हे जे आता इथे रोप काढलेले आहेत आम्ही पिशवीमध्ये, ते 1.5 महिना अगोदर, आता त्याचं वय 1.5 महिना झालेलं आहे। आणि हे वाढवण्याचं कारण, ज्या जमिनीत आता आम्ही लागवड करणार आहे त्या जमिनीत भात होतं। भात पीक कापल्यानंतर त्या जमिनीत ह्याची लागवड करायची होती। यासाठी हे आम्ही त्या जमिनीच्या बाहेर रोप काढलेले आहेत आणि हे रोप आम्ही आता त्या ठिकाणी लावणार आहोत। आणि ह्याचं 1.5 महिना अगोदर वाढवण्याचं कारण काय, तर त्या जमिनीत भात होतं आणि त्या ठिकाणी लावल्यानंतर ह्याचं उत्पादन साधारण जूनमध्ये यायला पाहिजे, यासाठी हे जमिनीच्या बाहेर आम्ही लावलेले आहेत। अशा प्रकारचा जर प्रयोग शेतकऱ्यांनी केला तर जमिनीचा वापर आपणाला म्हणजे दुबार पद्धतीने पीक घेण्यात पण फायदा होऊ शकतो। आणि असं तंत्रज्ञान हे मी सुरुवातीला आता वापरलेलं आहे, असं शेतकऱ्यांनी वापरावं आणि उत्पादन घ्यावं। गणपती यांचा हा प्रयोग नवे तंत्र विकसित करणारा आहेच, पण योग्य कालावधी उपलब्ध नसल्याने दुबार पीक टाळणाऱ्या शेतकऱ्यांना नवा मार्ग चोखाळण्यास संधी आहे याची खात्रीही देणारा आहे। प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग।